सरकारने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी ही फसवी आहे। अत्यंत जाचक अटी आणि निकष या कर्जमाफीमध्ये घातल्यामुळे 10-15% शेतकरी सुद्धा या कर्जमाफीत बसणार नाही अशी परिस्थिती आहे। मुळामध्ये ही कर्जमाफी कर्जमुक्ती मिळवण्यासाठी आम्ही शेकडो गुन्हे अंगावर दाखल करून घेतलेले आहेत। अनेक वर्षापासूनची ही आमची लढाई आहे। राज्यभर मी स्वतः सभा घेतल्या, अनेक ठिकाणी मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केली। शेतकरी नेते एकत्रित आले, मोठं आंदोलन झालं, म्हणून सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला। परंतु सरकारने कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। एका बाजूला केंद्र सरकारने 16 लाख कोटींचं उद्योगपतींचं कर्ज राईट ऑफ केलं, तेव्हा निकष आणि अटी शर्ती लावल्या नाही। मग शेतकऱ्यांना वेगळा नियम लावता आणि उद्योगपतींना वेगळा नियम लावता, हे चालणार नाही। आमच्यावर झालेलं कर्ज हे सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे। तुम्ही चुकीचे धोरण राबवले म्हणून आमच्या शेतीमालाला भाव मिळाला नाही, पर्यायाने आमच्यावर हे कर्ज झालं। आमचं कर्ज फेडणं ही सरकारची जबाबदारी आहे। म्हणून या फसव्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये आणि सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा मिळाला पाहिजे म्हणून मी स्वतः माझ्या बुलढाणा येथील निवासस्थानी 15 जून 2026 पासून सकाळी 9 वाजेपासून बेमुदत अन्नत्यागाला बसणार आहे। जोपर्यंत सरसकट कर्जमुक्ती होणार नाही, अटी शर्ती त्यातल्या काढल्या जाणार नाही आणि हक्काचा पीक विमा मिळणार नाही, तोपर्यंत मी अन्नाचा एक कणही खाणार नाही। मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की भावांनो, आपापल्या भागामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलनाला सुरुवात करा। या सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही। मी स्वतः जीवाची बाजी लावायला तुमच्यासाठी तयार आहे, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आता आंदोलन हाती घेतलं पाहिजे।